आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. आवडी शिवारातील कामाचं घुमशान यामध्ये अनेक बाबींचे व्हिडिओ आपणास पाठवलेले आहेत. त्यातीलच आजचा आगळा आणि वेगळा व्हिडिओ आपणास सादर करत आहे. तर आपणासमोर जी काय रंगीत पिशवी दिसती ह्याला केळी घडाची हग्गी किंवा केळी घडाचं ट्रॅकसूट असंही म्हटलं जातं. आता प्रत्यक्षात आपण ह्याची जवळ जाऊन माहिती घेऊया. पहा, ह्या ट्रॅकसूटला छिद्र ठिकीत देखील ठेवलेली आहेत. थंडीचे दिवस आहेत, केळीला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये ह्यासाठी हे प्लॅस्टिकची पिशवी हवा खेळती राहण्यासाठी तिची व्यवस्था केलेली आहे ते आपण पाहूया. आणि गेल्या 2 आठवड्यापूर्वीच हे जे काय केबल दिसतात, ह्या वायरी दिसतात, दोरी, हे केळी बांधून घेतलेली आहे. वादळी वाऱ्यापासून आपल्या बागेचं संरक्षण व्हावं, जमीनदोस्त होऊ नये या दृष्टिकोनातून आपण ही खबरदारी घेतलेली आहे. आता विनायक आणि विनायकची टीम प्रत्यक्ष कामकाज करत आहे, तिकडं आपण जाऊया. हे पहा, बाकीचे सगळे घड या बॅगा अशा प्रकारे वरच्या फणीपासून बांधलेले आहेत. परंतु ह्या घडाच्या बाबतीत काय झालेलं आहे, हा का जगावर चढना, तर तुम्हाला सांगायचं म्हणजे या विनायकला या केळीच्या फणीमध्ये चिमणीचं घरटं दिसलेलं आहे. असं वाटीसारखं एक चिमणीचं घरटं घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अंडी घातलेली आहेत. म्हणजे कामगार देखील कुठल्याही पशुपक्ष्यांच्या वाटेला जात नाहीत. त्यांची वाढ होण्यासाठी, त्यांचं जीवनक्रम पूर्ण होण्यासाठी ह्या घडाचा आपण जी काय बॅग आहे ह्या अर्ध्यातच घातलेल्या. ह्या ज्या मोकळ्या फण्या दिसतात याच्यामध्ये चिमणीची अंडी आणि घरटं आहे. ओके, कामगाराने ह्या पिलांना जन्मण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आवडी चॅनेल आपणास आवडल्यास आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके, अशा प्रकारे हे कामकाज सुरू आहे. तिन्ही प्रकारचं ह्या केळीतलं कामकाज तुम्हाला पाहायला मिळते. एक आता गोल्डन फ्लावर्स काढायचं कामकाज सुरू होईल थोड्या दिवसात. कोकं कापण्याचं सर्वास होईल. त्याच पद्धतीनं काय घड नव्यानं बाहेर पडत आहेत त्याचं देखील आपल्याला या चित्रीकरण मला सादर केलेलं आहे. तर सर्वांच्यासाठी हा कोका नवीन सुरू आहे, यायला लागलेला आहे. पहा, याचा लंगर म्हणजेच वाकलेला दांडा, याला अँकर देखील म्हणतात इंग्लिशमध्ये. हा नवीन कोका पहा, नवीन बाहेर पडलेला हा कमळ, केळीचा कमळ पहा. ही आता ही जी काही पानं आहेत ही आपण काढणार आहोत. म्हणजे कामकाज हे 12 महिने कामकाज आहे. ठीक आहे, शेतकऱ्याला आणि कामगारांना सुट्टी नाही. पाहूया कसं आपल्या नशिबात एक्सपोर्टचा दर पडतो, कसा का पडेना, पण आता पाण्यात उडी मारलेलं आहे. डुबक्या खात का असेना पण आपल्याला कडेला आले पाहिजे. घडाच्या बॅगा जाता जाता तुम्हाला दर्शन या केळीबागेतील आवडी शिवारातील कामाचं घुमशान. ज्याप्रमाणे आपण पावसाळ्यात रेनकोट घालतो किंवा रेन शूज वगैरे आपण म्हणतो, काय म्हणतो त्याला वेगळीच बरेच नाव आहे ते आजकाल. तर एक प्रकारचं रेनकोट घालण्याचं काम सुरू आहे. लहान बाळाची थंडीच्या दिवसात कशी आपण काळजी घेतो त्या पद्धतीनं ही केळीच्या घडाला बॅग चढवून ह्या केळीची आपण काय करत आहोत, काळजी घेत आहोत. आपणाला विनायकने सांगितलेलं आहे, ऊन, वारा, पाऊस आणि काय डास आणि काय रोग ह्यांच्यापासून ह्या केळीचं संरक्षण व्हावं, केळीची चांगल्या प्रकारे वाढ व्हावी, याच्यावर कुठल्याही प्रकारचे डाग पडू नयेत यासाठी ही दक्षता घेण्यात येत आहे. या बाजूला
केळीच्या बॅगा चढवायचं काम सुरू आहे. या बिचाऱ्यांचं वर चढून खाली उतरून गाठी मारून काय झालेले आहेत, वैतागलेत. जरा विश्रांती घ्या. त्यालाच शेतकऱ्याच्या भाषेत मेटं मोडणे. एकसारखं जर का सतत काम आपण केलं तर स्नायूवर ताण पडण्याची शक्यता असते आणि तो स्नायू निकामी होण्याची शक्यता असते. यासाठी कुठल्याही कामात, बैठक काम असो, खडं काम असो, कसलंही काम असो, त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे, थोडं बसलं पाहिजे, फिरलं पाहिजे, सांध्यांना विश्रांती दिली पाहिजे. हा आपला शारीरिक नियम झालेला आहे. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र. मालकानं लय कामगारांच्या मागं लागायचं नाही, कारण त्यांना देखील जीव आहे. त्यांना देखील जरा बसू वाटतंय, उठू वाटतंय. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र. बाबांनो, तुमच्या कामाला बेस्ट लक. ज्या प्रकारे गाऊन घातला जातो, अंगरखा घातला जातो, त्या पद्धतीनं हा अंगरखा या केळीच्या घडाला चढवलेला आहे. तो पण ह्या स्टूलवर उभा राहून. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.